टाइगर ट्रॉफी 2021 का ये काफी जानदार, शानदार, वजनदार और 24 कैरेट का असली आयोजन आज जसकार गांव में है। ये टूर्नामेंट का दूसरा दिन। टेनिस क्रिकेटच्या मैदानावरचा दहशतीचा आज अंत झाला। रायगड एक्सप्रेसचा घुंगवणारा आवाज। टेनिस क्रिकेटच्या मैदानावरचा दहशतीचा आज अंत झाला। रायगड एक्सप्रेसचा घुंगवणारा आवाज आज अचानक शांत झाला। सध्या मुंबईचा तो वैद्य अजून औषध शोधतोय। रायगड एक्सप्रेसच्या आवाजाचा इको खोपोलीतही घुमतोय। भल्या भल्यांना नाचवणारा तो स्वतः स्तब्ध झाला। रायगड एक्सप्रेसचा घुंगवणारा आवाज आज अचानक शांत झाला। 22 यार्डच्या खेळपट्टीवर तू 24 वर्ष धावलास। जसखार मधून सुरुवात करून तू थेट दुबई कतारला पोहोचलास। क्रिकेटवर अधिराज्य करणारा तू आज अचानक निवृत्त होऊन गेला। रायगड एक्सप्रेसचा घुंगवणारा आवाज आज अचानक शांत झाला। क्रिकेटशी असलेलं तुझं नातं, क्रिकेटशी असलेली मैत्री, क्रिकेटवरचं तुझं प्रेम, सुधीर दादा तू सगळ्यांचाच फेम। तुझ्या डाव्या हातातला चेंडू आमच्या डाव्या हृदयातच राहिला। आमच्या रायगड एक्सप्रेसचा घुंगवणारा आवाज आज अचानक शांत झाला। आज अचानक शांत झाला। और शाइस नारंगीकर ये जोड़ी मैदान के अंदर है चीरनेर की। स्वर्गीय गुलाब भाई रेस्ट बी टीम ने टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला अपने घरेलू मैदान के ऊपर जसकार की टीम खेल रही है। उड़ाया, गई 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 गई, ये गेंद बाहर गई। परफेक्ट टाइमिंग, टाइमिंग इज इंपॉर्टेंट बात क्रिकेट में। खेल इस बार तकनीकों का खेल है, पहलवानों का खेल नहीं है। लंबा छक्का। तुम्हारा टाइमिंग परफेक्ट होता है ना तो ताकत वाला भी कुछ नहीं कर सकता, ध्यान में रखिए। 6 रन के साथ चिरने टीम का स्कोर 10 के घर में। शत्रुघ्न भाई आपके ऊपर हमला और गेंद देखिए मिड विकेट की कंट्री में खिली खिली चंपा, खुश हुई लंबा, देखो पेडल लंबा, छक्के को मारा खंबा खड़क। मैं हमेशा कहता हूं लोहा गर्म है ना तब असली मजा है। शोले पिक्चर में ठाकुर साहब जी ने यही कह दिया था, लोहा गर्म है मार दो हथौड़ा। छक्के के साथ स्कोर जा चुका है 16 के घर में। क्या स्कोर बोर्ड के ऊपर मुंबई के काले पीले रंग की टैक्सी की मीटर की तरह यह स्कोर बोर्ड चलता हुआ। परिवर्तन लाना पड़ेगा, गति परिवर्तन, चेंजेस ऑफ पेस करना पड़ेगा आपको और वेरिएशन लाना पड़ेगा। जैसे आर अश्विन साहब जी के पास 6 गेंदे डालने की वेरिएशन है, उस वेरिएशन को याद करना पड़ेगा शत्रुघ्न मडवी जी को, क्योंकि आप प्रारंभिक गेंदबाज है, अपने घरेलू मैदान के ऊपर आप खेल रहे हैं, ये अपना मैदान है। विवेक बेहतरीन बल्लेबाजी और इस बार हवा में, लेकिन नो मैंस लैंड में, जहां डीप मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाएंगे
तब तक के लिए दूसरा रन पूरा कर दिया। पहला ही रन जब तेज गति के साथ लिया तो दूसरा रन आराम के साथ पूरा कर दिया। 2 रन के साथ यह चिरने टीम का स्कोर जाता है 18 के घर में। 18 पे स्कोर, बढ़िया रनअप, अंतिम गेंद शेष, लेफ्ट हैम और विकेट। ओहो, और क्या बढ़िया प्रयास किया। नतीजा गेंद लॉन्ग स्टॉप के क्षेत्र में जाने वाली थी, बाई के रूप में 1 रन मिली। अंपायर या दत्ता मेर साहब जी का इशारा आया और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 19 के घर में। 19 पे स्कोर जा चुका है पहले ओवर के समाप्ति के बाद। 30 गेंदों का खेल है। यहां विवेक हथनोलकर व्यक्तिगत मेरे हिसाब से देखा जाए तो शायद 19 ही रन पे खेल रहे, 18 रन पे खेल रहे। एक बाई के रूप में 1 रन। टोटल स्कोर चिरने टीम का पहले ओवर के समाप्ति के बाद 19 बगैर नुकसान पे। बिल्कुल, तो रायगढ़ प्रीमियर लीग अभी शुरू होने वाली है, तो यह विवेक हथनोलकर जी की शायद नियुक्ति हो चुकी है, तो उनको भी हम ढेर सारी शुभकामना देते हैं। जसकर अपनी घरेलू मैदान के ऊपर खेल रही है। स्वर्गीय गुलाब भाई रेस्ट भी जसकर टीम इस बार टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला, दूसरे गेंदबाज आए हैं सागर जी ठाकुर। फॉर्चून इवेंट के माध्यम से ये देखिए, शायद अनिकेत की कैमरामैन और कृष्णा भाई पूरी तरह से इस पूरा लेखा जोखा उसके पास है। और फॉर्चून इवेंट के शायद 5 कैमरे लग चुके हैं इस रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर, रिकॉर्ड बन चुका है उनका। सुंदर गेंद फेंकी है, पहली गेंद ने चकमा दिया। इस बार देखा जाए बल्लेबाज यहां विवेक हथनोलकर जी को, सुंदर पारी खेल रहे अपनी टीम के लिए दाएं हाथ के बल्लेबाज। 19 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। बिल्कुल, सागर ठाकुर की भी नियुक्ति हो चुकी है। और इस बार देखा जाए, ओहो भैया, हो गई ना गलती, और गलती का खामियाजा भुगतना पड़ा। गेंद बाउंड्री पार, 4 रन के लिए लॉन्ग स्टॉप क्षेत्र में। 4 रन के साथ स्कोर जाता है 23 के घर में। हम क्रिकेट के जेट युग में है, धूम धड़ाका क्रिकेट है, पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है और राजधानी एक्सप्रेस का खेल है। व्हाट्सएप का जमाना है, इंटरनेट का जमाना है, ध्यान में रखिए। इसीलिए इस वक्त देखा जाए अंकित जैसे लड़का भी व्हाट्सएप के ऊपर हमेशा बिजी रहता है, ये ध्यान में रखिए। और सुंदर गेंद इस बार देखा जाए अंपायर से वाइड मारे, टप्पा पड़ने के बाद गेंद ने देखिए कैसा काटा बदल दिया है, और ये खासियत है। और मैं प्रशांत भाई ये कहता हूं कि फास्टर जो गेंदबाजी है ना, वो जसकार गांव में हितेश जी फैक्ट्री है। फास्टरों की फैक्ट्री किस गांव में नहीं, एक ही गांव, जसकार गांव। ये देखिए फिर से क्रॉस बैट से खेलने का मामला, और अंपायर साहब, अरे क्या बचपन में कंचे खेला है। इस बार देखा जाए सचिन वार्ड है, इस बार देखा जाए डंडों के ऊपर लगाया, विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में। ये देखिए इस बार हम रिप्ले में देखिए क्या सचिन का, ओहो, अरे वाह यार, कोई अगर पीछे से जा सकती है तो भी बोल सकते बस सचिन मैं तेरे लिए हूं, छा गए बगैर बादलों से। और इस बार हंसी मजाक तो चाहिए, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत बैठे हुए हैं। तो इस बार बैट्समैन मैदान से वापस आ चुके शाइश नारंगी कर्रम। कई बार हम डॉक्टर के पास जाते हैं ना, और डॉक्टर कई पेशेंट को तुरंत डिस्चार्ज देते हैं, वैसे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा। ऑस्ट्रियन डग लेके बिना अंडा तोड़ के बल्लेबाज वापस आए। 1 डाउन इस बार डायमंड डग, यस, पूरी लेग का जक्का इस बार। मैं कहता हूं ना हमेशा की कृष्णा भाई जब माइक के ऊपर तैयार हुआ था ना, अच्छे बोले ये क्या बोलेगा माइक के ऊपर, लेकिन जब शुरुआत की ना तो बड़े बड़े कमेंटेटर की फट गई दोस्त, ध्यान में रखिए। इसलिए कहते हो कि परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते, और वही लोग रहते खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते। तेंदुलकर साहब जी का क्या था, बल्ला बोलता था। तो इस बीच ने बैट्समैन अभिजीत पाटिल 1 डाउन बैट्समैन इस बार मैदान के अंदर पहुंच चुके, लेफ्ट हैंड बल्लेबाज।
काफी इस बार देखिए क्या जबरदस्त काम चल रहा है। फॉर्च्यून इवेंट की पूरी टीम मौजूद है आज जस्कार में। उड़ाया, ओ गई, पकड़ ले, नहीं। जब गेंद में गेंद गैप में है ना, तो मैं हमेशा कहता हूं कि हिंदी में रिक्त स्थानों की पूर्ति करो और मराठी में कहते गाड़ने जाएगा भरा। वो गैप है गैप। अंग्रेजी मुझे लगता है कि इतने भाई मुझे उतनी आती नहीं, जो मुझे नहीं जमता है तो मैं उससे नहीं बोलता हूं, लेकिन जमता है उसके ऊपर अटैक है अपना। नहीं तो मुझे लग रहा है आप बोल सकते हैं, माइक आपके हाथ में लो, लेकिन जो है वो है, नहीं जमता है मुझे। लेकिन इस 4 रन के साथ स्कोर है 27। अब हिंदी में बोलते रहिए, बाकी का मैं देखता हूं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, क्रॉस बैट से मिड विकेट, और इस बार गैप में गेंद आई। ओहो, गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए ठोकम ठोक की शुरुआत। चिरनर वाले के बल्लेबाज ड्रेसिंग रूम से सेट होके गए। वाह रे वाह, ये होना ही चाहिए और होता ही रहता है, तब क्रिकेट का अंक को देखकर हाल सुनाने में बेहतरीन मजा होता है। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है। अब अभिजीत पाटिल की बारी, बैक टू बैक दूसरा चौवा बाउंड लाइन के बाहर गया है। टोटल स्कोर पहुंचा है 31 रन। लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान के पहले ओवर में 19 आए, दूसरे ओवर में 12 आए। काफी खूबसूरत हवा छूटी हुई है, खूबसूरत। ये शायद हमारा जस्कार का मैदान क्या आयोजन नियोजन इस टूर्नामेंट के लिए स्वर्गीय गुलाब भाई म्हात्रे साहब, माजी शाखा प्रमुख, टाइगर ट्रॉफी 2021 का काफी जानदार शानदार आयोजन। टूर्नामेंट का दूसरा दिन। राकेश तांडेला इस बार देखा जाए सुधीर दादा के शायद चचेरे भाई है, अच्छा बिल्कुल माफ कीजिए भतीजे है, तो इस हालात में शायद देखा जाए उनका भी रनअप। लेफ्ट आर्म और द विकेट की गेंदबाजी जब सुधीर भाई करते थे, इनके पास स्विंग और कट करने की कला ही कुछ और थी। लेकिन ये भी उनके शायद लगभग देखा जाए भतीजे है, उनका भी रनअप है, लेकिन इनका पेस भी उतना जबरदस्त है। लेकिन उसके लिए मेहनत और करनी पड़ती है दोस्तों, क्योंकि बहुत सालों के लिए उन्होंने क्रिकेट के लिए योगदान भी दिया था। और बेहतरीन बॉल सामने मार दिया है, और बढ़िया क्षेत्ररक्षण वहां देखिए, कैमरामैन भी मीठा क्षण ले रहे। बल्लेबाज पहुंचे हैं पॉपिंग क्रीज के अंदर, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, क्या तेज भाग रहे। मुझे मोहम्मद कैप और युवराज सिंह जी की याद आ गई है, ऐसे ही इस 22 यार्ड के पट्टी के ऊपर तेज दौड़ते थे। 2 रन के साथ स्कोर 33 के घर में। दत्ता मेहर साहब और शशि मेहर साहब इस मैच के मध्यस्थी अंपायर है। और स्लोवर गेंद आई हवा में, लेकिन जब बैकवर्ड पॉइंट खिलाड़ी है जिन्होंने गेंद को फील्ड किया, जब तक के लिए 1 रन लेने में कामयाब, खासा संपर्क हुआ नहीं है। और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 34 के घर में। हिंदुस्तान देश के लिए भारत के भूतपूर्व कप्तान, लिटिल मास्टर, हमारे आदरणीय सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने 34 शतक इकट्ठा किया था। और सर डॉन ब्रैडमैन का रिकॉर्ड तोड़ने वाला कुछ न भाई पहला कौन था? मेरा हिंदुस्तान का था। सर रिचर्ड हेडली का रिकॉर्ड तोड़ने वाला कौन था? मेरे कपिल देव साहब थे। दोस्तों ये ध्यान में रखिए, अभी रिकॉर्ड किसके नाम के ऊपर है? हमारे मास्टर सर सचिन रमेश तेंदुलकर साहब जी के ऊपर है। ओह क्या बॉल फेंकी है, बहुत ही सुंदर रफ्तार वाली गेंद, थोड़ी सी नीचे रह गई है। टप्पा पड़ने के बाद गेंद नीचे रहने के बाद बैट्समैन को छका दिया, फंसा दिया। अभिजीत पाटिल गेंद को देखते रही, इतनी तेज रफ्तार वाली ये गेंद थी। खूबसूरत आयोजन नियोजन, जबरदस्त क्रिकेट चल रहा है, धूम धड़ाका क्रिकेट, फास्ट क्रिकेट है। इस क्रिकेट के लिए आजकल हम सभी लोग देख रहे हैं, हेलीकॉप्टर शॉट है, दिल स्कूप शॉट है, रिवर्स स्वीप है। पहले के जमाने में ऐसा नहीं था, जमाना बदल गया है, जमाना बदल गया। क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया था, और ये देखिए अंपायर साहब जी से मुझे ये लग रहा है, लेकिन ये रनिंग में ऐसा होता ही रहता है, कोई जानबूझ के नहीं कर सकता। जानबूझ के कोई कर सकता है तो ऊपर वाला है ऊपर, डर सबको है। लेकिन इस सिंगल के ऊपर स्कोर जाता है 35, 1 विकेट के नुकसान पे। विवेक हथनोलकर मैदान के ऊपर काफी बेहतरीन बल्लेबाजी है, शहनशाह मैदान के ऊपर है, तब तक के लिए सिर दर्द है जस्कर टीम के लिए। 23
12 गेंदों में 25 रन पे शानदार अपना खेल दिखा रहा है। एक शॉट एक्स्ट्रा कवर फील्डर तैनात है, शॉट थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट ऑफ साइड के ऊपर है और रफ्तार ज्यादा थी लेकिन दिशाहीन भटकती हुई गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर। इस बार देखा जाए तो शायद दत्तामेर साहब जी ने उसे वाइड घोषित किया। ये गेंद राकेश को दोबारा डालना पड़ेगी लेकिन अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 36 के घर में 1 विकेट के नुकसान पे मां गणपति चिरनेर टीम का स्कोर। साक्षात गणपति बापा चिरनेर गांव में है, मन्नत कहा भी मांग सकते तो पूरी हो सकती है। इतिहासकालीन चिरनेर गांव देश है, तिरंगा ट्रॉफी का खतरनाक आयोजन होता रहता है लेकिन एक बार फिर से ये दूसरी गेंद वाइड गई है। मैं हमेशा कहता हूं कि अपने पास गति है लेकिन गति के पास अपने पास दिशा नहीं तो आपकी दशा है। मगर 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर है 37 यानी कि 37 के घर में। जबरदस्ती आयोजन नियोजन। ऑन साइड के ऊपर एक बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात, एक डीप मिड विकेट के ऊपर, एक लॉन्ग ऑन के ऊपर, ऑन साइड के ऊपर, ऑफ साइड के ऊपर इस बार देखा जाए एक डीप कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक लॉन्ग ऑफ के ऊपर है और खुद बल्लेबाज सरेंडर। राकेश की ये गेंद पुल करने गए, बल्ले का किनारा लेके विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद चली गई है और बड़ी मछली जाल में फंसती हुई जिस विकेट की तलाश थी स्वर्गीय गुलाब रेस्ट बी जस्कार टीम को, वही टीम के इस बार देखा जाए टीम के लिए सिर दर्द था। वही खिलाड़ी को ढूंढ के निकाल दिया, बड़ी मछली जाल में फंस गई है। विवेक हथनोल कर चले बैक टू द पवेलियन। 13 गेंदों में 25 रनों की दमदार पारी, शानदार योगदान, अपना काम अपना जलवा दिखाए बल्लेबाज आया ड्रेसिंग रूम में। सफलता मिली इस बार देखा राकेश तांडेल जी को और सफलता मिली या स्वर्गीय गुलाब भाई रेस्ट बी टीम को। न्यू बैट्समैन मैदान के अंदर पहुंचे हैं राकेश फुंडेकर। मानो राकेश का जब बल्ला चलता है तो मुझे वेस्ट इंडीज के बड़े बड़े खिलाड़ियों की याद आती है। राकेश तांडेल की अंतिम गेंद, लेकिन राकेश फुंडेकर पहली गेंद का सामना खुद के लिए करने जा रहे हैं। तीसरा ओवर जारी है। खूबसूरत आयोजन नियोजन, साक्षात जागृत हमारी देवी रत्नेश्वरी माता का मंदिर देखिए, लहरते हुए भगवे झंडे। और एक बार फिर से इस बार जरूर लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, ड्राइव किया था मगर इस सिंगल के साथ स्कोर जाता है यहां 38 के घर में। 3 ओवर के समाप्ति के बाद ड्रिंक्स की मांग हो चुकी है, पानी की मांग मैदान के अंदर हुई है। हम दोनों 12 प्रतिनिधि को विनती करते हैं कि आप मैदान के अंदर पानी लेके जाइए। तमाम दर्शक इस मैच को देख रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट क्रिकेट और क्रिकेट चल रहा है। नक्कीच आमचे व्यावसायिक क्षेत्रातील सन्माननीय सुदीप पाटील यांचं आगमन झालेलं मंचावर त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। और अतिथि देव भव, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। मेहमान हमारे लिए भगवान होते। और राज कपूर साहब जी ने एक बात कही थी कृष्णा भाई, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। इसलिए हितेश भाई जब हमें निमंत्रण देता है आओ हमारे जत्रे के लिए, अरे क्या पंडरी लगती है संस्कार का, वाह। लेकिन पानी खिलाड़ी पिएंगे, दोनों अंपायर दूसरे से बातचीत करेंगे। अंकित का कैमरा इस बार स्टेज के ऊपर घूमेगा। मैं थोड़ा सा एक रपाटा मार के आता हूं, फिर मैच शुरू हो जाएगी, वैसे माइक्रोफोन के ऊपर हाजिर हो जाएंगे। लेकिन तब तक के लिए हम भी थोड़े से पानी पीते। इस बीच बॉलर आए हैं मिस्टर सागर ठाकुर। हमारे अनुप जी ठाकुर भी यहां बैठे हुए हैं। राकेश ठाकुर, राकेश फुंडेकर 1 रन पे खेल रहे और अभिजीत पाटिल व्यक्तिगत 9 रन पे खेल रहे, 2 बाउंड्री 1 सिंगल के सहायता से। देखिए बैठे क्या आतिश जी ने सुर लगाया है। देखिए जब सुधीर दादे के तौर के ऊपर उन्होंने एक
वीडियो बनाइए, कोई भी सुन सकता है तो अवाक रह सकता है। लेकिन चौथे ओवर की पहली गेंद उड़ाया, लॉफ्ट किया, फील्डर कोई उपस्थित नहीं है, मुश्किल है तब तक के लिए सचिन गेंद को पकड़ेंगे, मगर एक सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर जाता है महागणपति चिरने टीम का 39 के घर में 39 पे। 11 गेंदों का खेल बचा हुआ है। एक कैमरामैन हमारे स्टेज के ऊपर है तो दूसरा कैमरामैन देखिए कैसा ऊपर है। सुमित भाई जो बालकनी में बैठे हैं ना वैसे ऊपर है, उसकी मजा है। लेकिन यहां राजेंद्र दादा म्हात्रे खुटारी, इनका ये चैनल और काफी जबरदस्त चल रहा है, लोकप्रिय हो चुका है। इस बार ऑफ साइड के ऊपर डीप एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उड़ाने की कोशिश कर रहे हैं, इसी के साथ भागम भाग बढ़िया चल रहा है। वाह क्या तेज दौड़ रहे हैं, मानो चीता भी इतना तेज नहीं दौड़ेगा, इतने दोनों बैट्समैन दौड़ रहे हैं अपनी टीम के लिए। और 2 रन के साथ मां गणपति चिरने टीम का स्कोर जाता है 41 यानी कि 41 के घर में 1-2 विकेट के नुकसान पे। पीली जर्सी इस बार देखा जाए चिरनेर की है। जबरदस्त आयोजन नियोजन, और एक बार फिर से क्रॉस बैट से खेला है। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाएंगे और इस बार शायद एक सिंगल मिलेगी, कवर के लिए सचिन थे और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 42 के घर में। सागर ठाकुर कोटे की दूसरी पारी की ये चौथी ओवर लेके, उनके पहले ओवर में 12 रन आए थे और उनको एक सफलता भी मिली थी, ऐसा लग रहा है नहीं मिल चुकी थी, और रनआउट की विकेट टीम को मिल जाती है। और पीछे रखा लेकिन वो तैनात थे ना, वो डीप मिड विकेट के ऊपर तैनात थे, उन्होंने शानदार आराम के साथ ये लड्डू कैच लिया और विकेट नंबर इस बार तीसरा ड्रेसिंग रूम में राकेश फुंडेकर चले, 4 रन बना के ड्रेसिंग रूम में। टीम का स्कोर देखा जाए 42, इस बार 3 विकेट के नुकसान पे महागणपति चिरने टीम का स्कोर। बिल्कुल मुझे लग रहा है खाना खाने का ये टाइम हो चुका है, लेकिन एक एक को मौका मिल जाएगा। जैसे एक एक का कैमरामैन आप खाना खाते रहिए और फिर अपने कैमरे के ऊपर आइए, क्योंकि महत्वपूर्ण अंपायर ने तो पहले ही खा दिया है, दोनों अंपायर मांसाहारी है, अभी अभी खबर मिली है। तो इस बीच स्कोर 42, लेकिन दोनों भाई काफी क्रिकेट के लिए शानदार योगदान दिया। दत्ता मेयर साहब जी का तो शायद क्या रिकॉर्ड है, 6 गेंदों के ऊपर 6 छक्के, अभी भी वही आग है खेलने की। लेकिन अब तो मुझे लग रहा है थोड़ा सा संसार में पढ़ने के बाद दिक्कत पैदा होती है, लेकिन जवानी का जोश ही कुछ अलग होता है, जवानी में आदमी रुकता नहीं है। लेकिन इस बार बैट्समैन है परेश परदेशी, 5 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए मौजूद है मैदान के अंदर। और इस बार गेंद ज्यादा बाहर गई, ऑफ स्टंप के बाहर जाने के बाद अंपायर ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर है 43-43 के घर में। क्रिकेट हमारे हिंदुस्तान के गली गली में लोकप्रिय हो चुका है। थोड़ा सा टप्पा पीछे, लेकिन विकेट कीपर राकेश तांडेल खुद मौजूद है। बल्ले और गेंद का टाइमिंग इतना खासा नहीं हो चुका जितना होना चाहिए था, लेकिन इसी के साथ लगभग देखा जाए ये गेंद मेडन साबित हो चुकी है। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है, तो टीम का स्कोर है 43। और बेहतरीन सुंदर गेंद फेंकी है। माननीय श्री निशांत घरत युवा सेना उपतालुका प्रमुख यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावर या, आपलं हार्दिक स्वागत असेल। टोटल स्कोर यहां 4 ओवर के समाप्ति के बाद 43 रन, 3 विकेट के नुकसान पे महागणपति चिरने टीम का स्कोर। आखिरी 6 गेंदें फेंकने के लिए कप्तान यहां किसी को इस्तेमाल करेंगे। ये स्लॉग हो रही है, ये डेथ हो रही, या दया नहीं,
या माया नहीं, या हल्ला होने का ये ओवर है, इसके ऊपर हमला होता है। लेकिन कप्तान इस्तेमाल करने जा रहे गेंदबाज का नाम है, ये देखिए इस बार हमारे कैमरे के अंदर साक्षात हमारी जागृत देवता देवी हमारी रत्नेश्वरी माता का मंदिर हमारे कैमरे के अंदर कैद किया है अंकित ने। क्या मिठास क्षण चित्र देखिए, कैमरामैन हो तो ऐसे अलग अलग पैटर्न में जाना चाहिए, तभी मजा आता है। व्हाट्सएप के ऊपर तुम अलग अलग जाएंगे तब मजा होता है। आजकल का जमाना फास्ट है। फुल टॉस गेंद पकड़ जाएंगे, शॉर्ट एक्स्ट्रा और खिलाड़ी ने कैच को पकड़ा। विकेट नंबर महागणपति चिरनेर टीम का गिरता हुआ और आते ही गेंदबाज अनिकेत ठाकुर ने खूबसूरती के साथ विकेट हासिल किया और बल्लेबाज को चलता किया। (43) 43 रन 4 विकेट के नुकसान पे। जबरदस्त इस बार देखा जाए, क्योंकि पहले ओवर में 19 आए थे, दूसरे ओवर में 12 आए थे। राकेश तांडल के तीसरे ओवर में 7 सुंदर गेंदबाजी, उसके बाद सागर ठाकुर ने गेंदबाजी की, वो भी काफी जबरदस्त। उस ओवर में 5 आए और अनिकेत ठाकुर की अभी तक 5 गेंदें शेष है। लेकिन न्यू बैट्समैन मैदान के अंदर पहुंचे जा रहे हैं, अनूप जी मोकल। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे परेश परदेशी, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया है। 2 गेंदें खेल चुके हैं। जस्कार की टीम स्वर्गीय गुलाब भाई रेस्ट बी की टीम भी काफी तगड़ी टीम है, जानते हैं महागणपति चिरनेर टीम। ये जस्कार गांव का और जस्कार टीम का खुद का मैदान है, कोना कोना जानते हैं सभी खिलाड़ी। लेकिन क्रिकेट ऐसा ही खेल है, अंतिम गेंद के ऊपर कोई जीतेगा और कोई हारेगा कह नहीं सकता। खराब गेंद, शॉर्ट गेंद डाली थी, शॉर्ट एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उठाने की कोशिश कर रहे। जब तक गेंद को उठाएंगे तब तक के लिए एक सिंगल मिली। सिंगल के साथ 44 पे स्कोर जा चुका है, 4 विकेट के नुकसान पे। देखिए काफी खूबसूरत क्लैरिटी फॉर्चून इवेंट के माध्यम से। और यह लॉब किया है डीप कवर के ऊपर, रोहित शर्मा जी की याद दिलाई, क्या शॉट को खेला है, व्हाट शॉट, परफेक्ट टाइमिंग। और छक्के के साथ महागणपति चिरनेर टीम की 50 बोर्ड के ऊपर लगी ठोको। और ड्रेसिंग रूम से आवाज, और 2 लगाओ। यस, नेक्स्ट मैच मधुकर स्पोर्ट बोकरविड़ा वर्सेस स्वरूपा 11 पॉइंजे। दोनों कप्तान टॉस करने के लिए कमेंट बॉक्स संपर्क कीजिए। 3 गेंदों का खेल बचा हुआ है, अनिकेत के ऊपर हमला किया है। ये सुंदर गेंद फेंकी। गुडलेंस का स्पॉट होता है ना, स्पॉट वहां जब टप्पा पड़ता है और पड़ने के बाद बैट्समैन कोई भी होता है उसे दिक्कत पैदा होती है, उस तरह से ये अनिकेत ठाकुर ने गेंद को फेंकी। गेंद बल्ले का संपर्क नहीं, इस बार शायद 5वीं गेंद। ओहो, आसमानी सुल्तानी छक्का और अनिकेत ठाकुर हक्का बक्का, बाप रे बाप, लट मारा लट, छक्का है, छक्का ने अनिकेत अट्टा है। 56 56 स्कोर जा चुका है। हम मधुकर स्पोर्ट बोकरविड़ा और स्वरूपा 11 पॉइंट कैप्टन को सूचना कर रहे कि आप ड्रेस लेने के लिए हमारे कमेंट बॉक्स में आइए। अंतिम गेंद शेड, ये मराठी में कहते ना, पहले हम छोटे थे कृष्णा भाई तो कहते लाम चिक्की जवळ आली, ये बुम बुम छक्का था यार, क्या ठोका यार। फट जाती है लंबा आता है तो। 56 स्कोर। और यही बॉल की लेंथ अनिकेत अगर तीसरी और 5वीं गेंद के ऊपर रखते तो बेहतर होता, लेकिन तीसरी और 5वीं गेंद के ऊपर 2 बड़े हिट आए। तो इस ओवर में मुझे लग रहा है अनिकेत के टोटल रन बन चुके हैं 13 रन आए, यानी कि लगभग देखा जाए शायद ये पहली इनिंग समाप्त हो गई है। निर्धारित 5 ओवर में टोटल रन बना चुके हैं इस बार देखा जाए 56। और जीतने के लिए स्वर्गीय गुलाब भाई रेस्ट जस्कार बी टीम को चाहिए 57 रन। कोई मुश्किल नहीं है, हथियारों को धार दो, अपने टीम के अंदर वो काबिलियत है। भारत सचिन
जैसे आक्रामक हिटर बल्लेबाज विस्फोटक बल्लेबाज मैदान के अंदर है, अंपायर को पानी लेके जाइए मैदान के अंदर। 57 रन 30 गेंदों में चाहिए, मुश्किल कोई नहीं है, लेकिन आसान बनाने की हिम्मत जिन टीमों के पास है, जिन जिन खिलाड़ियों के पास है, वही टीम सिकंदर बन जाती है। लेकिन वक्त बताएगा, समय से बड़ा कोई नहीं है। जन्म है दोस्तों ईश्वर की देन है, तो मृत्यु है दोस्तों समय की देन है। आने वाला वक्त बताएगा, लेकिन कमेंट्री बॉक्स में हम बदलाव करने जा रहे हैं। ये सृष्टि का शाश्वत नियम है, परिवर्तन होना ही चाहिए। लेकिन 57 रन इस बार किस तरह से बैटिंग करने में यह स्वर्गीय गुलाब भाई रेस्ट बी दस्कर टीम सफल बनेगी और किस तरह से महागणपति चिरने टीम की गेंदबाजी होगी। मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है, लेकिन आने वाला वक्त बताएगा। लेकिन मराठी का सुमधुर आवाज सुनिए, इस गांव के सुपुत्र और बेहतरीन तरीके से सच्चे दिल के इंसान मिस्टर हितेश जी मात्रे माइक्रोफोन के ऊपर आए, उनके वाणी के ऊपर सुनिए इस मैच का रिजल्ट। धन्यवाद अमित सर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय आणि विनंती करतोय मधुकर स्पोर्ट बोकडुडा आणि स्वरूपा 11 पोइंजे संघ की आपण आपला ड्रेस कोड घेण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मधुकर स्पोर्ट बोकडुडा आणि पोइंजे संघ आपण आपला ड्रेस कोड घेण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. आपला शेवटचा पुकार असणार आहे. अतिशय जबरदस्त आयोजनातून रंगलेली ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्ध इथे संपलाय. उत्तरार्धाकडे आपण जाऊया. तब्बल 56 धावा काढल्या आणि 57 धावांचं इथं आव्हान उभं राहिलंय. षटकामागे 11.40 ची सरासरी इथं मात्र ठेवावी लागणार आहे जसकर संघाला. आणि आपण पाहतोय स्वर्गीय गुलाबभाई म्हात्रे आणि रेस्ट जसकार बी असा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा सामना महागणपती चिरनेर शी होताना देखील पाहायला मिळतोय. या दरम्यान सन्माननीय प्रमुख अतिथी निशान खरे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि मी विनंती करतोय विद्यमान सदस्य सचिन ठाकूर यांना की आपण आपलं त्यांचं स्वागत करायचं आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल त्यांच्या अंगावर प्रदान करायची आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण विक्रांत ठाकूर याला पाहू शकतोय, दुसऱ्या बाजूला सचिन म्हात्रे नक्कीच अतिशय वादळी खेळाडू यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला आहे 57 धावांचं आव्हान पेलण्यासाठी. या दरम्यान युवा सेनाचे विभाग प्रमुख सन्माननीय करण पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. सन्माननीय करण पाटील साहेबांना विनंती राहणार आहे की आपण आमच्या मंचावरती यायचं. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. नक्कीच मॅच ऑन होणार आहे, इनिंग ऑन होणार आहे. जसंच तसं उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी देखील तैनात झाली आहे. गोलंदाज विवेक हातलालकर यावेळेला सज्ज झालाय. पहिला चेंडू झेल होण्याची शक्यता, मिस टाइम झालाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथं पूर्ण केल्या. सचिनने आपलं स्वतःचं खातं खोललं आणि जसकर संघाचा श्री गणेशा देखील होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान सन्माननीय प्रमुख अतिथी अमायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अर्थातच करण पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत देखील इथं केलं जात आहे. कारण की आलेल्या तमाम सर्व सन्मानित व्यक्तींना या व्यासपीठावर त्यामुळे मानसन्मान देखील पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहिला एक जबरदस्त फटका देखील होता. क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब आपल्याला पाहायला मिळतं. साईश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चेंडू त्याने पकडला, त्वरित गोलंदाजाकडे देखील फेकला आणि त्याच वेळेला आपल्या क्रीजमध्ये भारत सुरक्षित झाला. अन्यथा इथं मात्र पहिलं विकेट संपादन करू शकला असता, परंतु तसं काही घडलं नाही आहे.
कारण की क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नसतं. आणि इथं मात्र त्रिफळा उडवलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. विकेट नंबर 1, सचिन म्हात्रे बॅक टू द पेव्हिलियन. नक्कीच जसकार संघाला हा सर्वात मोठा हादरा बसलाय, कारण की सचिन म्हात्रे नावाचं वादळ मात्र शांत करण्यामध्ये यश मिळवलंय. कारण की मोठी खेळी साकारू शकला नाहीये, 2 चेंडू खेळला आणि फक्त 2 धावा जमवण्यामध्ये यश. 3 चेंडू खेळला आणि 2 धावा जमवण्यामध्ये यश आला. आणि 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय राकेश तांडेल, ज्यानं अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेला महत्वाचा फलंदाज बाद झाल्यामुळे त्याला मैदानामध्ये जावं लागतंय. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, कारण की आपण पाहतोय ही खेळपट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलतीये. कधी कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते तर कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते. कारण की या खेळपट्टीवर आपण पाहिलं की जवळपास 85 धावांचा पाऊस देखील पडला आणि याच खेळपट्टीवर आपण गेल्या कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 38 धावा देखील झाल्या नव्हत्या. आणि लोएस्ट स्कोर आपल्याला 30 धावांचा देखील आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाला. परंतु अतिशय चांगली गोलंदाजी विवेक हातनोलकर कडून पाहायला मिळते. यावेळेला जोरदार फटका, पॉइंट आणि गलीतून एखाद्या सुईमधून धागा ओवावा तसा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार चौकार इथं मिळतोय जसकार संघाला. पहिल्या चेंडूचा खेळ करताना राकेशच्या बॅटमधून एक सुरेख चौकार मिळतोय. धावसंख्या मात्र झपकन पुढे सरकतीये. 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जवळपास 57 धावांचा डोंगर जर पोखरायचा असेल तर असे चौकार षटकारांचे सुरुंग ठराविक वेळेनुसार मारणं देखील गरजेचं असणार आहे. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू, मोठं अपील देखील केलं गेलं LBW साठी. नक्कीच आपल्याला खूप मोठं अपील पाहायला मिळालं, कारण की जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही पंचांना देखील बाद देण्याची मुभा नसते. आणि आंतरराष्ट्रीय नियमावलीतील 31वा नियम आहे अपील, आणि खूप मोठं अपील देखील पाहायला मिळालं. परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंचांनी मात्र ते फेटाळून लावलाय, त्यामुळे इथं सुरक्षित असणार आहे फलंदाज राकेश शाह. यावेळेचा लोअर फुलटॉस चेंडू, चेंडूला बॅटची कड घेतली आहे, फाईन लेगच्या दिशेला ट्रॅव्हल झाला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र प्रेक्षकामध्ये फरार होतोय आणि इथं मात्र जसकार संघाला मिळतो एक दमदार चौकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. दादाबा या दरम्यान मी विनंती करतोय बगोडुडा संघाचा संघनायक आणि पोंजे 11 पोंजे संघाचा संघनायक चला नाणेफेकीसाठी यायचा आहे. पोंजे संघाचा संघनायक आमच्याशी तैनात झाला, आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न झालेला आहे. त्यामुळे बोकडविडा संघाच्या संघनायकाला विनंती करणार आहे की आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे, कारण की आपण पाहू शकतो इथं मात्र बॉक्स ठेवला, त्यामध्ये आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर, आपल्या गावाचं नाव देऊन आपण त्या बॉक्समध्ये चिठ्ठी टाकायची आहे. आणि उद्या त्याचं अनावरण केलं जाईल आणि 2 लकी विजेत्यांना रिस्ट वॉच दिलं जाणार आहे. नक्कीच यावेळेला प्रत्येक जण तो रिस्ट वॉच कोणाला मिळणार याची उत्कंठा शिकेला जरूर पोहोचली आहे. उद्या संध्याकाळी ते आपल्याला जरूर समजणार आहे. या दरम्यान पहिले षटक इथं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 10 क्रमांक म्हटला तर सचिन रमेश तेंडुलकर यांची आपल्याला आठवण येणार. त्यांच्या जर्सीचा क्रमांक आहे 22 वर्ष 91 दिवस ज्यांची कारकीर्द राहिली आहे. या कारकिर्दीमध्ये खूप मोठे मोठे रेकॉर्ड त्यांनी केलेत आणि खूप मोठे मोठे पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान जाऊया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित नारंगीकर. यावेळेला गोलंदाजी, कारण की नक्कीच अंडर-22 मध्ये खेळणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला गोलंदाजी टाकणार आहे. यावेळेला पहिल्या चेंडूवरती जोरदार स्वागत केलं या गोलंदाजाचं. एक आसमानी टोला लॉंग ऑफच्या डोक्यावर मारला जातो, एक दमदार षटकार. कारण की नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी नेहमी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. परंतु समोर फलंदाज जर पाहिला तर विक्रांत ठाकूर, ज्यानं खूप मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचं पाणी पाजलंय. आणि आताच्या सीझनचा विचार केला तर नक्कीच हा फलंदाज खूपसा फॉर्मामध्ये आहे, खूपशी पारितोषिक
या फलंदाजानं देखील पटकवलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे नक्कीच यावेळेला पहिल्या चेंडूवरती या दरम्यान आमचे लाडके प्रेक्षक चैतन्य ठाकूर देखील इथं उपस्थित झालाय, त्यांचं देखील स्वागत असेल. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट आला होता, जागा बनवली होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नीटसा बॅटवरती आला नाही. म्हणजे इथं गोलंदाजाला चेंडू निर्धाव राखण्यामध्ये यश मिळवलंय. कारण की आपण पाहतोय की क्रिकेटचं बदललेलं स्वरूप पाहायला मिळतं. कारण एकाच जागेवरून फलंदाजी आपण केली तर गोलंदाज आपल्याला मामा बनवू शकतो. त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय की आपल्याला फुटवर्कमध्ये बदल करणं देखील गरजेचं असेल. कारण की आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला चेंडूपर्यंत जावं लागतं. त्यामुळे नक्कीच आपलं फुटवर्क, आपलं पद्धतीचं यावेळेला चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्हाला क्रीजवरती नाचता येणं देखील गरजेचं असेल. या दरम्यान सामना सुरू होणार आहे. धावसंख्या जर विचार केली 16 धावा धावपलकावर आहेत. यावेळेला चेंडूने असं वाटलं होतं, परंतु थोडासा बिग शाउट आवाज देखील आला होता. परंतु इथं मात्र पंचांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. धावसंख्या मात्र 17 धावा क्रिकेट मधला अशुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहूया हा अशुभ आकडा, कारण की क्रिकेटमध्ये या आकड्यावरती खूपसे फलंदाज देखील बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय, कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. सेफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रयत्न देखील केला जात नाहीये. धावसंख्येमधून अजूनही 17 आहे. दुसरं षटक प्रगती पथावर. या षटकाचा विचार केला तर तब्बल 4 चेंडू आतापर्यंत झालेत. यावेळेचा चेंडू जोरदार मारलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू जिथपर्यंत पकडला जाईल, कारण की आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अतिशय जबरदस्त विवेक हातलोणकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. आणि आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर या गोलंदाजाची कामगिरी अतिशय सरस होताना पाहायला मिळते आहे. कुठलाही मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य अजूनही या गोलंदाजानं दिलं नाही आहे. धावसंख्या मात्र 18 वरती जाऊन स्थिरावली आहे. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निसर्गाचा नियम इथं आढळला. जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही, आणि जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती देखील घडत नसते. 2 षटकाचा खेळ इथं संपला. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठली सफलता मिळाली नाही आहे. म्हणजे 2 षटकाचा इथं खेळ संपलाय. पॉवर प्ले इथं संपला जातोय. म्हणजे या षटकानंतर नक्कीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाणार. ऑनसाईडला 5, ऑफसाईडला 6 असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतर्वर्तुळामध्ये जर आपण पाहिलं तर 6 क्षेत्ररक्षक असतील, बाह्य वर्तुळामध्ये 5 क्षेत्ररक्षक असतील, असं देखील क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इथं मात्र आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय की ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि पहिल्या इनिंग फ्लॅशबॅकमध्ये जर आपण गेलो तर फलंदाजीमध्ये दुसरा एक जबरदस्त कामगिरी करणारा विवेक हातनोलकर पुन्हा एकदा आई रत्नेश्वरी मंदिरकडून तो गोलंदाजी करणार आहे. यावेळेला जोरदार प्रहार केलाय, काहीसा कोण खाली आहे आणि इथं पाहायला मिळतोय एक दमदार षटकार. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर. हा दमदार षटकार. धावसंख्या मात्र झपकन पुढे सरकती आहे. ती तब्बल 24 धावा धाव फलकावर. नक्कीच हा देखील आकडा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणार आहे. 24 एप्रिल 1973 हा त्यांचा वाढदिवस देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथं मात्र षटकारानं सुरुवात केली आहे ती मात्र विक्रांत ठाकूर यानं. यावेळेला सेफ खेळून काढलाय चेंडू, धाव बाद होण्याची शक्यता, परंतु चुकीच्या एंडला थ्रो केला. कारण की आपण पाहिलं जर गोलंदाजी एंडकडे जर हा थ्रो आला असता तर मात्र काहीशी दुर्घटना घटू शकली असती. परंतु आपण नक्कीच क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित असणं देखील गरजेचं असतं.
त्यामुळे इथं एका धावेने धावपंक्त्या जाऊन पोहोचते. ती क्वार्टर सेंचुरीमध्ये 25 धावा इथं कंप्लीट झाल्या आहेत. यावेळेचा चेंडू झेल होण्याची शक्यता, परंतु चेंडू नो मॅन लँड मध्ये पडणार आहे. चेंडू पडल्यानंतर त्याने काटा बदललाय आणि इथं पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. रोहित त्या ठिकाणी होता, परंतु 2 धावा त्याला वाचवता आल्या, परंतु 2 धावा ऍड झाल्या जसकार संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 27 धावा. म्हणजे 27 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 30 धावांची गरज असणार आहे जसकार संघाला. यावेळेला धोका संभवू शकतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे, कारण की इथं मात्र पंचांनी वेव घेतलाय आणि 12व्या खेळाडूने मात्र लक्ष द्यायचं या ठिकाणी. आणि इथं तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नाबाद असल्याची घोषणा केली जाते, कारण की नक्कीच पण 12वे खेळाडू इथे जोडले गेलेत. कारण की नक्कीच पंचांना वाटलं होतं की लेग बाय चान्स आपल्याकडून चुकीचा निर्णय येऊ नये, म्हणून त्याने तिसऱ्या पंचांकडे मागणी केली होती आणि इथं नाबाद ठरवलंय. म्हणजे एक धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 धावा. म्हणजे अजूनही 29 धावांची गरज असेल. येणाऱ्या 2 षटकं आणि काही चेंडूंमध्ये यावेळेचा चेंडू पंचांच्या माध्यमातून हा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. व्हाईट बॉलची घोषणा. अतिशय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते, कारण की अतिशय कमी वयामध्ये हा वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळते. म्हणजे चिरनेर संघाचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे, कारण की आपण पाहतो IPL मध्ये या खेळाडूची निवड जय माता दी सोनारी संघामध्ये झाली आहे. यावेळेला पॅडल स्वीप करायचा होता, मोठं अपील देखील पाहायला मिळालं होतं आणि पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. म्हणजे एक धाव मात्र ऍड होणार आहे जसकार संघाच्या खात्यामध्ये. 30 धावा धावपलकावर आपण पाहू शकतोय. म्हणजे अजूनही नक्कीच आपण जर पंचांना वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात, याची नोंद खेळाडूने घ्यायची आहे. जर पंचांना वाटलं की तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात, याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. या षटकातील बहुतेक शेवटचा अंतिम चेंडू असेल, पाहूया. अजूनही 27 धावांची गरज असेल 13 चेंडूंमध्ये. दांडी गुल केली, फर्निचर डिस्ट्रॉय केलं. इथं मात्र विकेट नंबर 2. राकेश तांडेल बॅक टू द पेव्हिलियन होणार, कारण की राकेशने आपल्या संघासाठी 11 धावांची खेळी केली, परंतु इथं मात्र आपल्या संघाला मजदार मध्ये सोडून. या दरम्यान याच दरम्यान वेळ होत आहे. मंचकावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. व्यवसाय क्षेत्रातील अमायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर म्हणून सातत्यानं त्यानं कार्य केलेलं आहे. आपल्या माध्यमातून क्रिकेटच्या प्रतियोगितेचं देखील आयोजन ते सातत्यानं करत असतात. असे बोकडबिराचे रहिवासी आमचे परममित्र आदरणीय श्री करण पाटील यांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मी विनंती करत आहे आदरणीय श्री राकेश ठाकूर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. राकेशजी ठाकूर आपल्या शुभ हस्ते करण पाटील सरांचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे. सातत्याने म्हणतात की मराठी माणूस व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपला झेंडा गाडू शकत नाही, परंतु आज परिस्थिती बदलत आहे. लॉकडाऊन नंतर प्रत्येक मराठी माणूस व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपलं पाऊल टाकू लागलेला आहे. अशा मराठी माणसाला व्यावसायिक क्षेत्रासाठी एकदा जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊया. धन्यवाद अतिथी. अजूनही सामना संपला नाहीये. सामना रोमांचक अवस्थेमध्ये जरूर पोहोचणार, कारण की येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 27 धावांची गरज असेल. सामना जिंकण्यासाठी तब्बल 13.5 धावांची सरासरी ठेवायची आहे आणि आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळी
शेवटचा साखळी सामना मधुकर स्पोर्ट बोकडविडा आणि पोइंजे 11 पोइंजे असा सामना रंगणार आहे. अतिशय जबरदस्त भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय गुलाबबाई मित्रमंडळ जसकार यांच्या माध्यमातून वाघ चषक 2021 हे धमाकेदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 षटकं नक्कीच भवितव्य ठरवणार आहे चिरनेर संघाची आणि भवितव्य ठरणारा जसकार संघाची, कारण की इथं 27 धावा रोखायच्या आहेत चिरनेर संघाला आणि 27 धावा कंपल्सरी काढायच्या आहेत त्या जसकार संघाला. सामना नक्कीच टफ फाईट होणार यामध्ये तळमात्र शंका नाही आहे, कारण की 2 विकेट जरी बाद झाले असले तरी जसकार संघाची फलंदाजी खोलवर आहे. परंतु जास्तीत जास्त जर डॉट बॉल जर काढण्यामध्ये यश मिळवलं तर मात्र जसकार संघ अडचणीत येऊ शकतोय. त्यामुळे या षटकामध्येच जसकार संघाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. विक्रांत ठाकूर सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळेला फटका फसण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट बाद झालाय. विक्रांत ठाकूर बॅक टू द पेव्हिलियन होतोय. गोलंदाजीसाठी अतिशय मात्र होता आणि आपण पाहिलं उत्साह का होणार नाहीये, कारण की त्याला माहित आहे की विक्रांत ठाकूर जसा बाद होतोय म्हणजे अर्धी मॅच आपण जिंकली आहे. कारण की हा असा खेळाडू आहे की कधी या सामन्याचं गणित आपल्या संघाच्या दिशेने फिरवू शकतोय. त्यानं आपल्या संघासाठी तब्बल 14 धावांची खेळी केली होती. 2 गगनचुंबी षटकार देखील मारले होते. परंतु तो जसा मैदानाच्या बाहेर जातोय थोडासा उत्साह जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय की बाह्य वर्तुळामध्ये जो क्षेत्ररक्षण करतोय ज्याचं नाव आहे विवेक हातलोलकर, नक्कीच या चिरनेर संघाचा चिता देखील आहे. धावांचं रणमशीन देखील आहे आणि गोलंदाजाचा धुरंधर गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या तिन्ही प्रक्रियेमध्ये अभिक्रिया करणारा खेळाडू नक्कीच या मैदानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जोरदार प्रहार, चेंडू मात्र होतोय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर फरार. चेंडू गाळ होतोय, नवीन चेंडू मात्र दिला जाणार आहे. धाव संख्या मात्र झपकन पुढे सरकती आहे. धाव संख्या धाव फलकावर आपण पाहिली तर तब्बल 36 धावा. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. नवीन फलंदाज हितेश म्हात्रे आलाय, परंतु हा षटकार आपल्याला सागर डागूरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कारण की हाही खेळाडू नक्कीच याही खेळाडूवरती खूप मोठी बोली नक्कीच RPL मध्ये लागलेली पाहायला मिळाली होती आणि हा देखील खेळाडू नक्कीच आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये आता 21 धावांची आणि आपण पाहतोय की गावदेवी गावठाण, की नक्कीच या संघाचं मी कौतुक करणार आहे. कारण की या संघानं खऱ्या अर्थानं उरणमधल्या नक्कीच सर्व खेळाडूंना एक संधी निर्माण केली आहे. कारण की आता त्या संघामुळे या उरणमधील नक्कीच हिरे मात्र नवी मुंबईमध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो नक्कीच मोठमोठ्या क्षेत्रामध्ये गाजताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कौतुक करणं देखील गरजेचं आहे. यावेळेला जशा प्रकारे लपंड डावाचा खेळ असतो, एक डाव तुझा होता तर एक डाव माझा होता. षटकार मार, पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट बाद केला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं सागरने षटकार मारला आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय पुनरागमन आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या वेळेला पुन्हा एकदा झपकन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू नक्कीच कॅन्सरच्या आजारासारखे असतात. कॅन्सरचा आजार माणसाला आतून खातो आणि हे चेंडू मात्र तुम्हाला बाहेरून खात असतात. आणि आता मात्र षटकार मारल्यानंतर 2 चेंडू निर्धाव जाणं पुन्हा एकदा धोक्याची घंटा जसकार संघासाठी वाजली आहे. या वेळेला जबरदस्त चेंडू होता. पंचांनी हा चेंडू अवंतर असल्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे इथं मात्र एका धावेने धावफलक पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 37 धावा. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. आव्हान अजूनही मोठं आहे, कारण की अशा प्रकारे वेगवान गोलंदाजी झाली नक्कीच बहुतेक गोलंदाजाला देखील वॉर्निंग इथं दिली गेली आहे पंचांच्या माध्यमातून.
याची देखील नोंद गोलंदाजाने घ्यायची आहे. यावेळेचा चेंडू जोरदार आणि हा चेंडू मात्र बालवाडीच्या स्टँड वरती जाऊन विसावतोय. एक दमदार षटकार. धावसंख्येमध्ये झपकन वाढ होतीये. धावसंख्या मात्र उसळी घेतीये. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 43 धावा. समीकरणामध्ये इथं बदल होतोय. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असेल. 7 चेंडू, कारण की हा चेंडू जर निर्धाव आला तर नक्कीच या सामन्यामध्ये आव्हान जिवंत राहणार आहे. परंतु या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये शिरकाव करेल जसकार संघ. परंतु त्यासाठी नक्कीच हा सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये हा चेंडू निर्धाव राहणं देखील गरजेचं आहे. आणि आपण पाहू शकतोय चेंडूने बॅटची कड घेतली आहे आणि या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळते. म्हणजे अजूनही हा सामना जिवंत आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये तब्बल 13 धावांची गरज असेल. पाहूया, आपण सकाळपासून सामने पाहिलेत की 15 धावांची गरज असताना देखील पहिला सामना हरला होता तो मात्र शेवा संघ. तदनंतर आपण पाहिलं की 17 धावांची गरज असताना पारगाव संघ सुद्धा तो सामना हरला होता. परंतु आता गरज आहे 13 धावांची आणि या 13 धावा जसकार संघ काढणार का की चिरनेर संघ त्याला थांबवण्यामध्ये यश मिळवणार, ते देखील पाहण्यासारखं असणार आहे. मधुकर स्पोर्ट बोकडविडा आणि पोंजे टॉस झाला का? नक्कीच यांना विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर ज्या संघाने टॉस जिंकलाय त्याने नक्कीच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचं अंतिम षटक ऋषिकेश नारंगीकर या गोलंदाजावर मात्र या चिरनेर संघाचं भवितव्य नक्कीच हातात असणार आहे. पाहूया त्याची चांगली कामगिरी चिरनेर संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ शकतोय. परंतु आता स्ट्राईकला आपण पाहू शकतोय की सागर आहे, नॉन स्ट्राईकला हितेश मात्रे, असे 2 धुरंधर फलंदाज. यावेळेला चेंडूने बॅटची कट घेतली आहे आणि शॉर्ट फाईन लेगला जेल घेतला जातोय. इथं मात्र सागर ठाकूर नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जाईल. त्यानं आपल्या खेळीमध्ये 2 गगनचुंबी षटकारांची आपल्या संघासाठी 13 धावा जमवल्या होत्या, परंतु तो मात्र सामना फिनिश करू शकला नाहीये. इथं मात्र जल्लोष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. थोडंसं दडपण पुन्हा एकदा जसकार संघ, कारण की जो काहीसा फ्रंटफूटवरती जाण्याचा प्रयत्न करत होता पुन्हा एकदा या विकेटने बॅकफूटवरती जाऊन पोहोचतोय, कारण की विकेट मिळवून देतोय तो मात्र गोलंदाज ऋषिकेश नारंगीकर. आणि हा गोलंदाज म्हणजे नक्कीच या संघाचा कर्णधार देखील आहे. कर्णधार म्हणलं तर नक्कीच काटेरी मुकुट डोक्यावर संपादन केलेला खेळाडू आपण पाहू शकतोय. त्यावरती जबाबदारी असेल पूर्ण संघाची. नवीन फलंदाज किरण पाटील मैदानामध्ये येतोय. शेवटचे 5 चेंडू त्याच्याकडे असतील, 13 धावांची गरज असेल. यावेळेचा चेंडू अति घाई संकटास नाही, कारण की नक्कीच हा अतिशय खराब चेंडू होता. वॉर्निंग देखील आली आहे गोलंदाजाला 5-12, कारण की नक्कीच तुमची दिशा जर अशी खराब राहिली तुमच्या संघाची दशा होऊन जाणार आहे, कारण की आता तुमच्या एक धाव मोठ्या समान असणार आहे. यावेळेला वाईट प्लस 22 2 धावा मिळणार आहेत, कारण की सामना होता कुठं, सामना आणला कुठं, कारण की इथं मात्र प्रत्येक धाव ही मोठ्या समान असताना जवळपास 3 धावांचा बोनस या गोलंदाजाकडून दिला गेला आहे. त्यामुळे समीकरणामध्ये इथं बदल होते. समीकरण होऊन जातं येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. पाहूया, गोलंदाजाचं थोडंसं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न इथं केला जात आहे वरिष्ठ खेळाडू, कारण की याचंच नाव क्रिकेट आहे की नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं, हितगुज करणं. इथं मात्र अवंतार चेंडू मात्र पाठलाग सोडत नाही आहे. 1 षटक पूर्ण करत असताना जवळपास 3 चेंडू खराब टाकलेत. म्हणजे हा सामना अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मात्र हा सामना
तुमच्या संघाच्या हातून जाऊ शकतोय. या वेळेला मोठा फटका, झेल होईल की षटकार होईल, आणि हा षटकार पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर जसकार संघाकडून होतोय. समीकरण बदललं जात आहे आणि 54 धावा धावफलकावर येणाऱ्या 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना होता कुठं, सामना आणला. गोलंदाजचा आक्षेप असेल. संदीप ठाकूर आपण मैदानामध्ये जायचं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर 950वा सामना. नक्कीच आपण पाहतोय जास्तीत जास्त थर्ड अंपायर साठी ते मैदानामध्ये जातात. गोलंदाजावरती नक्कीच आक्षेप असेल. गोलंदाजाला काही बाबी ते समजावून सांगतील, कारण की आपण पाहिलं की जवळपास असं वाटलं होतं सामना त्रिनेर संघाच्या बाजूला जाईल का, परंतु ही खराब कामगिरी, गोलंदाजी थोडीशी खराब होत असताना एक स्लोअर वन चेंडू टाकला, त्यामुळे एक षटकार देखील म्हणजे आता सामन्यामध्ये शिरकाव केला जसकार संघानं. एक गगनचुंबी षटकार आपण पाहिलं हितेश म्हात्रेच्या बॅट मधून आला. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. या वेळेला सामना बहुतेक फिनिश होतोय आणि दोन्ही संघांना विनंती असेल की लाईनअप करून आपण मैदानाच्या बाहेर जायचंय आणि हस्तोल्लंघन देखील करायचा. विजय होतोय आणि आपण पाहू शकतोय की गाडी आहे की मालगाडी आहे. कॅमेरावाल्यांनी कॅमेरामध्ये टिपायचं एक क्षणचित्र की याच दरम्यान विनंती राहील बोकडविरा संघाचे खेळाडू निलेशजी म्हात्रे यांना की आपण सन्मान्य व्यासपीठावर येऊन संयोजकांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री निलेश म्हात्रे, आपणास विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचकावर यायचं आहे. मैत्रीच्या धाग्यात गुंफलेले अनेक अशी नाते असतात. अशाच संयोजकांच्या मैत्रीत गुंतलेलं